2 सप्टेंबरच्या GRची स्पष्टता यापूर्वीच माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आणि मी आणलेली आहे। मी सुद्धा चारदा सांगितलं, मुख्यमंत्री महोदयांनी तर ओबीसीची जी सर्वपक्षीय बैठक होती त्यामध्ये स्पष्ट केलं आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी तर पॅरावाईज वाचून दाखवला GR ओबीसीच्या शिष्टमंडळाला आणि हे सांगितलं की 2 सप्टेंबरचा GR हा केवळ 4 जिल्ह्याकरता आहे, हैदराबाद गॅजेटमधल्या, आणि त्या 4 जिल्ह्यामधल्या ओबीसी मराठा किंवा कुणबी मराठा किंवा मराठा कुणबी याची नोंद जे स्पष्टपणे वंशावळीमध्ये आली आहे, वंशावळीमध्ये त्यांनाच ते प्रमाणपत्र मिळणार आहे। आणि आम्ही सूचना दिल्या आहेत, एकही चुकीचं प्रमाणपत्र, खोडतोड केलेलं प्रमाणपत्र, चुकीचं प्रमाणपत्र आमच्या प्रांतांनी तहसीलदारनी वाटप करू नये किंवा देऊ नये, त्याची जबाबदारी फिक्स होईल। आणि उद्या मग व्हॅलिडिटी आहे, एखादं प्रमाणपत्र इश्यू केल्यावर व्हॅलिडिटी आहे, त्यामुळं कुठलंही खोटं प्रमाणपत्र इश्यू होणार नाही। आमची महसुली यंत्रणा कुठलंही खोटं प्रमाणपत्र देणार नाही। जे 2 सप्टेंबरच्या GRमध्ये बसतं तंतोतंत सर्टिफिकेट मिळेल, त्या GRचा कोणी गैरफायदा घेणार नाही याची काळजी सरकारने घेतली आहे। आणि त्यामुळे पूर्ण राज्याकरता हा GR नाही आहे, वडेट्टीवारनी उलट पॉलिटिकली राजकीय दृष्ट्या त्याचं भांडवल करण्याकरता नागपुरात मोर्चा काढला। नागपूरचा विदर्भाचा काही संबंध नाही त्या GRशी, उत्तर महाराष्ट्राचा पश्चिम महाराष्ट्राचा काही संबंध नाही आहे, संबंध हैदराबाद गॅजेटचा आहे। आणि त्यामुळं जेवढे हैदराबाद गॅजेटच्या अंतर्भूत भाग आहे तेवढेच त्याच्यामध्ये बसणार आहे। तो GR रद्द करण्याच्या मी छगन भुजबळ साहेबांनाही कॅबिनेट सबकमिटीमध्ये समजवलं की हा GR असा आहे। आता आम्ही त्यांना शासन निर्णयासाठी पॅरावाईज त्यांना सांगितलं, या GRनी काही फार त्या ठिकाणी ओबीसी समाजावर अन्याय होणार आहे, ओबीसीमध्ये हे होणार आहे, पण त्यांचे काही संभ्रम अजून आहेत छगन भुजबळ साहेबांचे, तर त्यामुळं त्यांनी मोर्चा काढलेला आहे। पण मी वारंवार सांगतो, एकही चुकीचं होणार नाही, ओबीसी समाजाचं ताटातलं कोणी काढणार नाही आणि मराठा समाजावरही अन्याय होणार नाही। माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी मराठा, ओबीसी, 18 पगड जातीला सर्वांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे, त्यामुळं ओबीसीवर कुठला अन्याय होणार नाही। ओबीसीची जर काही कुठल्या संघटनेची जर काही संभ्रम असेल तर माझी सबकमिटी आहे, माझ्या सबकमिटीसमोर चर्चा केली तर नक्की त्या ठिकाणी आम्ही चर्चा करू। ओबीसींना न्याय पूर्ण मिळेल, ओबीसींच्या हक्काचं मिळेल। देवेंद्र फडणवीसजींनी ओबीसी मंत्रालय या ठिकाणी राज्यात केलेलं आहे, महाज्योती तयार केलेली आहे आणि त्यामुळं कुठलाही अन्याय होणार नाही। जे आत्महत्या होत आहे त्यामध्ये हा संभ्रम आणि ते पसरवणारे दोषी आहेत असं वाटत नाही? 100% मी वारंवार सांगतो आहे की जे ओबीसी बांधव आत्महत्या करताय त्या GR संबंधी संभ्रम तयार झाला होता आणि मराठा समाजाचा एक काळ असा होता की मराठा समाजाला न्याय मिळत नाही म्हणून तिकडे आत्महत्या झाल्या होत्या। त्यावेळी आम्ही सांगितलं होतं की देवेंद्र फडणवीस सरकार, आमचं सरकार कधी मराठा समाजावर अन्याय करणार नाही, तेव्हा आत्महत्या झाल्या। आता ओबीसीच्या संभ्रमाने आत्महत्या झाल्या। शेवटी या राज्यामध्ये सर्व समाजाला सोबत घेऊन मराठा समाज, ओबीसी समाज समोर येणार नाही याची काळजी घेणे ही सरकारची जबाबदारी, आम्ही ते करतो आहे। पण काही लोक या ठिकाणी 2 समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करतात आहे, 2 समाज गावागावामध्ये दूर करण्याचा प्रयत्न करत आहे। ओबीसी आणि मराठा एकसंघ या राज्यात राहिलेला आहे, तो राहावा अशी इच्छा आहे।